महाराष्ट्रात यंदा मान्सूनचा एकूण पाऊस सरासरीच्या 98% पडण्याचा अंदाज आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात तब्बल तीन आठवड्यांचे मोठे खंड पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय आणि चांगला पाऊस पडल्याशिवाय घाईघाईने पेरण्या करू नयेत असा अत्यंत महत्त्वाचा इशारा देशातील ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. डॉक्टर साबळे यांनी आपल्या पेटंट असलेल्या हवामान मॉडेलच्या आधारे 2026च्या पावसाचा सविस्तर अंदाज जाहीर केला. या मॉडेलच्या माध्यमातून ते गेल्या 24 वर्षापासून अंदाज वर्तवत असून यंदाचे हे 24वे वर्ष आहे. राज्यातील प्रमुख 4ही कृषी विद्यापीठांच्या वेधशाळांमधील गेल्या 30 वर्षांच्या हवामान डेटाचे विश्लेषण करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे. डॉक्टर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात यंदा सरासरीचा 98% पाऊस पडेल. मॉडेलच्या त्रुटीची मर्यादा लक्षात घेता यात 5% कमी अधिक बदल होऊ शकतो. यंदाच्या पावसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पावसात पडणारे मोठे खंड. हे खंड सलग 3 आठवड्यांचे असू शकतात. अशा कोरड्या कालखंडात पिके जळून जाण्याचा धोका असतो. यासाठी डॉक्टर साबळे यांनी पेरणीची घाई मुळीच करू नका. जोपर्यंत जमिनीत किमान 2 ते 3 फूट खोल ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असा सल्ला शेतकऱ्यांना दिलाय. पावसातील संभाव्य खंड लक्षात घेता शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्यात यावर्षी सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज आहे. आता मॉडेल एरर हा जर लक्षात घेतला तर +5 किंवा -5 तर 98 - 5 तर 93% पर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 98 + 5 103% पर्यंत काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. आता या वर्षाचं टिपिकल एक राहणार आहे, पावसात मोठे खंड राहणार आहेत. मोठे खंड म्हणजे 3 आठवडे खंड काही वेळा राहू शकतात. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पाऊस चांगला झाल्याशिवाय जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरण्या शेतकऱ्यांनी करायच्या नाहीयेत. जेव्हा 2 फूट 3 फुटापर्यंत ओल माती खाली भिजेल, ओल असेल, 65 मिलीमीटर पाऊस झालेला असेल, 65 ते 70 मिलीमीटर, तेव्हा पेरण्या करायच्या. पेरणीची घाई करायची नाहीये. पेरणीची जबाबदारी आपण शेतकऱ्यांची आहे, त्यांनी व्यवस्थितपणे करायची आणि कमी कालावधीच्या जातींचा उपयोग करायचा, कमी कालावधीच्या पिकांचा निवड करायची. मग कोणती पिकं आहेत कमी कालावधीची? मूग आहे, मटकी आहे, उडीद आहे, चवळी आहे. अशी कमी कालावधीची कडधान्य पिकं जी आहेत ती निवडा. बाजरीचं पीक अत्यंत कमी पाण्यावरती येतं, बाजरीचं पीक निश्चितपणे निवडा. ज्वारी देखील आपण घेऊ शकता. या बाजरी आणि ज्वारीच्या मुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल आणि इतर जी पिकं आहेत ती कमी कालावधीची अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आज उपलब्ध आहेत त्या निवडा. कपाशीमध्ये देखील आपल्याला पाण्याची सोय असेल तरच तुम्ही तिथं रिस्क घ्या, किंवा वेळ बागायत आहे किंवा इतर काही बागायची शक्यता आहे तिथं कपाशीची लागवड कमी कालावधीच्या जातींची करायला हरकत नाही, तूर आणि कपाशी. पण त्यालाही आपल्याला जर का कपाशीला ठिबक सिंचन वापरता आलं तर जास्त चांगलं होईल. त्याला कारण असं की ठिबक सिंचननी कमी पाण्यावरती अधिक उत्पादन काढणं शक्य होतं. आपल्याला मान्सूनमध्ये अधूनमधून हे प्रॉब्लेम येतील. 2015चा दुष्काळ घ्या, 2023चा दुष्काळ घ्या, त्यावेळेला फार मोठे खंड होते. तशीच परिस्थिती काही भागामध्ये यावर्षी देखील जाणवणार आहे. आणि ते मोठे खंडांचा जो भाग आहे विशेषतः तो मी परत एकदा रिपीट करतो की साधारणपणे राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी, नागपूर या स्थानिकात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचे खंड कराड, पाडेगाव, निफाड, नाशिक या स्थानिकात राहण्याची शक्यता आहे. जेव्हा खंड पडतील त्यावेळेला अवर्षणासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यावेळेला आपल्याला पाणी द्यायची सोय असेल तर आपण जरूर पाणी द्यावं. पण एवढा निश्चित पाऊस होईल की काही कमी कालावधीची पिकं या हंगामात निश्चित खरीपातली आपल्या पदरात पडू शकतील असं मला वाटतं. महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीनुसार जे काही आता आपण सरासरीने पाऊस पाहिले त्यात कोरडवाहू जो भाग आहे त्या भागामधले धुळे ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यातला पूर्व भाग धुळ्याचा असेल, नाशिकचा देखील पूर्व भाग असेल, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, पूर्ण नगर जिल्हा पूर्ण असेल, सोलापूर जिल्हा पूर्ण असेल, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग या भागात कमी पावसाचा अंदाज आहे किंवा शक्यता आहे. हा संपूर्ण पावसावरचा अवलंबून असलेला क्षेत्र, कमी पावसाचं प्रमाण असलेलं आहे आणि नेहमीच ड्रॉट प्रोन ज्याला म्हणतो आपण तो भाग या पट्ट्यामध्ये अधिक आहे, तिथं पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.